नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर जे आहे ते सामान्य जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान म्हणतात त्याला. आपण पहिले 2 धडे संपवलेले आहेत आणि तिसऱ्या धड्याचा अर्धा भाग आपण मागच्या लेक्चरला संपवलेला होता. त्याला डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड क्लासिफिकेशन इन प्लांट्स. आज आपल्याला तिसरा जो धडा आहे ना त्याचा अर्धा राहिलेला भाग जो आहे प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण, डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल इन ॲनिमल, हा जो भाग आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे. म्हणजे डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल, प्राण्यामध्ये असणारी विविधता आपण पाहतो आहे. बघा, डिफरंट ॲनिमल हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप्स टू सर्वाईव्ह इन द इन्व्हायरमेंट. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ द ॲनिमल टू. जसं आपण वनस्पतीमध्ये पाहिलं ना तसंच प्राण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग, वेगवेगळे रचना, वेगवेगळा आदिवास आणि वेगवेगळ्या पद्धतीचं पुनरुत्पादन, वेगवेगळ्या पद्धतीचं राहणीमान, वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण असं प्राण्यांनासुद्धा असतं. म्हणजे डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप्स इन टू सर्वाईव्ह इन द इन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांची निरनिराळे शरीर असतात, म्हणजे त्यांनी आकार धारण निरनिराळे केलेले असतात. पुढे देअर आर अ ग्रेट व्हरायटी इन बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल टू. म्हणजे वनस्पतीप्रमाणेच प्राण्यामध्ये शरीररचनेत विविधता आढळून येत असते. द अमिबा दॅट कॅनॉट बी सीन विथ आवर आईज, द ह्यूज एलिफंट, द स्मॉल स्नेल, द फिश अँड दॅट स्विम इन द वॉटर, अ काईट that flies high in the sky, butterflies that flit around flowers, a house lizard म्हणजे पाल that crawls on the wall are all animal, each has different characteristics. बघा, वेगवेगळे प्राणी असतात हे तरी तुम्हाला आता कळालं असेल. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यामध्ये सुद्धा त्यांच्या शरीर रचनेत विविधता आढळून येत असते. डोळ्यांना न दिसणारा आमिबा बी एकीकडे दिसतो आणि त्याच वेळेला सर्वात आकारानं मोठा असणारा हत्ती बी आपण या पृथ्वीवरती पाहतो. लहान गोगलगाय आपण पाहतो, पाण्यात पोहणारा मासा पाहतो, आकाशात उडणारी घारी आपण पाहतो, काईट म्हणतात तिला. फुलाभोवती वावरणारी जी बटरफ्लायज असतात, फुलपाखरे असतात, तीही आपण पाहतो. त्याचबरोबर फुलावरती भटकणारे इतर कीटक, भिंतीवर सरपटणारी जी हाऊस लिझार्ड असते म्हणजे पाल, हे सर्व प्राणी वेगवेगळी वैशिष्ट्य असणारे सारे प्राणी आहेत. डिफरंट कॅरेक्टरिस्टिक, ईच ॲनिमल हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक प्राण्याची वैशिष्ट्य जे आहेत ती वेगवेगळे असलेले आपण पाहतो. ॲनिमल हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हार्ड, लाईक हेड, नेक और टॉर्सोज, अ टेल अँड लिम्स फॉर मुवमेंट. म्हणजे प्राण्यांना डोकं, मान, धड, शेपूट, हालचालीसाठी हातपाय हे अवयव असतात, आहे की नाही. प्रत्येक प्राण्यामध्ये त्या बहुपेशीय प्राण्यामध्ये हे अवयव पाहायला मिळतात मुवमेंट करण्यासाठी. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टम विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इनसाइड द बॉडी. म्हणजे शरीरात विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्थाही असतात. वेगवेगळे इंद्रिय संस्था जसं की श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, वेगवेगळ्या संस्था आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. या बाबतीत देखील इन दिस केस, इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी ॲनिमल. या बाबतीत सुद्धा म्हणजे संस्था वेगवेगळ्या काम करण्यासाठी ज्या शरीरात आहेत त्या बाबतीत सुद्धा प्राण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचा आकार, वेगवेगळ्या प्रकारचे अवयव, वेगवेगळ्या प्रकारचं राहणीमान आणि या ज्या ऑर्गन सिस्टम आहेत, इंद्रिय संस्था आहेत, त्यासुद्धा वेगवेगळ्या. कॅन यू टेलमध्ये काय विचारलं आहे तुम्हाला पहा. ऑर्डर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल लाईक स्नेक, लिझार्ड, टायगर, फिश, ईगल, हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय, अर्थवर्म अँड क्रोकोडाईल अँड द ग्रासहॉपर्स. म्हणजे साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडा, खेकडा, नंतर हाऊसफ्लाय म्हणजे माशी, घरमाशी म्हणतात, गांडूळ, मगर, टोळ, या प्राण्यांच्या शरीर रचनेत काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? फरक तरी आहे. प्रत्येक प्राणी हा एकमेकापेक्षा वेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतो, आहे ना, आहे की नाही वेगवेगळा. हां, तर त्यांच्यामध्ये फरकसुद्धा असलेला आपल्याला जाणवतो. जसं मी एक एक फरक सांगतो बघा. वाघ हा सस्तन प्राणी आहे की नाही, नंतर त्याला डोका आहे, मान आहे, धड आहे, शेपूट आहे, 4 पाय आहेत. तसंच साप किंवा सरडा किंवा मगर हे सरपटणारे प्राणी आहेत.
सापाला पाय आहेत का? नाही. सरड्याला, मगरीला शरीराचा आकार त्यांचा आणि वजनाच्या तुलनेत आखूड पाय आहेत. त्यांना वेगळं डोकं दिसत नाही, शरीराचाच भाग असल्यासारखं ते डोकं आहे. हे डोकं मानेनं धडाशी जोडलेलं दिसतच नाही आपणाला. मानन धड वेगळं दिसत नाही मगरीमध्ये, सुसरीमध्ये किंवा पालीमध्ये, सरड्यामध्ये. डोक्याचा भाग मागच्या शरीराशी संलग्न असलेला दिसतो. नंतर मासा आहे. मासा पूर्णपणे जलचर आहे, तो पाण्यातच राहतो. तो यांच्यापेक्षा अजूनच वेगळा आहे. चपट्या आणि निमुळत्या शरीराचा आहे तो. त्याचं शरीर कसं आहे रे? चपटं आहे आणि निमुळत आहे. पाण्याचा प्रवाह कमी व्हावा म्हणून, प्रतिरोध कमी व्हावा म्हणून. परांच्या साह्यानं तो पाण्यात पोहतोसुद्धा. त्याच्या अंगावर खवले आढळून येतात. गरुड पाहिला आहे तुम्ही आणि कोंबडी. गरुड, कोंबडी हे जे पक्षी आहेत ना, चिमणी, कावळा, हे सारे पक्षी आहेत. गरुड उंच भरारी घेऊ शकतो. ताकदवान पंख आहेत त्याच्याकडे, म्हणून तो उंच उडतो. कोंबडीचं तसं नाही. पक्षीचं असलं तरी कोंबडी उंच उडत नाही, कारण त्यांच्या पंखामध्ये तेवढी ताकद नाही. दोघांच्याही शरीरावर पिसाचं आच्छादन आहे, दोघांचेही पंख आहेत. गांडुळाचं शरीर तुम्ही पाहिलं असेल, ते वलयांकित असं आहे, निमुळत असं आहे. त्याला धड, डोकं आणि हातपाय अशी कोणतीच रचना दिसत नाही. नंतर अपृष्ठवंशीय आहे, त्याला पाठीचा कणाच नाही. माशी, टोळ या कीटकांना 6 पाय असतात, माहीत आहे? म्हणजे किती बघा, वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या अवयवाचे, वेगवेगळ्या रचनेचे, वेगवेगळ्या सिस्टमचे. टोळ पाहिला आहे तुम्ही. टोळाचं मागचं पाय ताकदवान असतात, त्यामुळं त्याला उड्या मारत संचार करावा लागतो. माशाचं जे पंख आहेत ना, माशीचं जे पंख आहे ते नाजूक आहे. फुलपाखराचं पंखसुद्धा नाजूक आहे. ते भिरभिरत उडत असतात बघा, थोड्या असं उडत असतं. दोन्ही डोकं, धड, उदर अशी शरीर रचना आपणाला दिसते. खेकड्याचं शरीर तुम्ही पाहिलं तर ते आणखी वेगळं दिसेल. खेकड्याचं शरीर कवचात आच्छादित आहे. त्याला पायाच्या 5 जोडे आहेत. त्यापैकी पहिल्या जोडीत मोठी जोडी तो भक्ष्य पकडू शकतो. समुद्रकिनारी किंवा नदीच्या काठी राहणाऱ्या अपृष्ठवंशीय जीवांची शरीराची रचना खूप वेगळी असते. अशी वेगवेगळी शरीर रचना आहेत बघा यामध्ये. म्हणजे टायगर, लिझार्ड, स्नेक, फिश, ईगल, हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय, अर्थवर्म, क्रोकोडाईल, ग्रासहॉपर हे सर्वांची शरीरं वेगवेगळी असलेली आपण पाहत असतो. पुढे काय म्हटले बघा, हा झाला प्रश्न. We see a variety in animals with respect to their food as well since animals depends on others for their food. म्हणजे प्राण्यामध्ये सुद्धा अन्नासंदर्भामध्ये, अन्न खाण्यासंदर्भात खूपच विविधता दिसून येते. प्रत्येक प्राण्याचं अन्न वेगळं आहे, खाण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे बा. प्राणी हे अन्न, त्याचा अवयवसुद्धा वेगळा आहे खाण्याचा. प्राणी हे अन्नासाठी स्वतः अन्न तयार करत नाही, अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून तयार राहतात. समजतं तुम्हाला? पुढे बघा. दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल. म्हणजे आपलं अन्न ज्या ठिकाणी मिळतं ना, त्यांना जिथं अन्न उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात, तिथंच जाऊन राहतात ते. पुढे डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड ऑफ ऑब्टेनिंग द इटिंग फूड. म्हणजे मिळालेलं अन्न आहे ना, ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळा प्राणी खातो. प्राण्याच्या अन्न मिळवण्याच्या, अन्न ग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. धीस टू लीड्स टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. आणि त्यामुळं देखील त्यांच्या शरीरात फरक पडलेला आहे. ओके, वेगवेगळे. इथं जर तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं तर माशी दिलेलं आहे, पक्षी दिलेला आहे, क्रोकोडाईल दिलेला आहे, नंतर वर्म दिलेला आहे, गांडूळ दिलेला आहे, समजलं, क्रोमी दिलेले आहे, डायव्हर्सिटी इन ॲनिमल म्हणून अनेक चित्र दिलेले आहेत, अनेक पिक्चर्स दिलेले आहेत. पुढे ऑब्झर्व द ॲनिमल इन युअर सराउंडिंग. जसं वनस्पतींचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, वनस्पतीचा एक चार्ट बनवला तुम्ही, तसाच चार्ट प्राण्यांचा बनवा. आपल्या अवतीभोवती अनेक प्राणी आहेत. मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स, कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड अँड डिस्कस इन द क्लास. म्हणजे तुम्ही मिळवलेली जी माहिती आहे त्याच्या आधारे एक टेबल बनवा आणि तो क्लासमध्ये चर्चा करायला सांगितलेलं आहे. टेबलमध्ये 4 कॉलम दिलेले आहेत. नेम ऑफ द ॲनिमल म्हणजे ॲनिमलचं नाव. उदाहरणार्थ लायन आहे. कोण आहे? लायन. म्हणजे किंवा टायगर आहे समजा, इथं चित्रामध्ये सुद्धा टायगर दिलेलं आहे. मी एक उदाहरण सांगतो कसा बनवायचा चार्ट ते. तो कोणतं अन्न खातो रे? अन्नासाठी तो इतर प्राण्यावरती अवलंबून असतो आणि तो कार्निव्होरस आहे ना. कुठे राहतात? जंगलामध्ये राहतो, बिळामध्ये नाही, गुहेमध्ये राहतो. तुम्हाला दिसलेलं वैशिष्ट्य काय आहे? त्याचे अनेक वैशिष्ट्य, त्यातलं एक वैशिष्ट्य सांगायचं. या प्राण्याला सस्तन प्राणी असं म्हणतात. स्तन असतात, त्यांना डोकं, मान, धड, शेपूट, 4 पाय आहेत, आहे की नाही. आणि त्याचे दात जे असतात ते अंकुचदार असतात, सुळे दात, मांस तोडून खाण्यासाठी विकसित झालेले असतात. असे अनेक वैशिष्ट्य आहेत, ते लिहायचे.
मी एक प्राण्याचं सांगितलं, तुम्ही अशा अनेक प्राणी लिहू शकता. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल इन युअर ओन सराउंडिंग्स. तुमच्या सभोवताचे सर्वच प्राणी तुम्हाला आढळतात का सांगा बघू? नाही. सारेच प्राणी आढळतील असं नाही. मग कुठून माहिती मिळवणार? तर माहितीसाठी इकडे काही वेबसाईट दिलेले आहेत. वाय इट इज सो, विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो बट हॅव नॉट सीन, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम युजिंग द अबो टेबल. म्हणजे असे बरेचसे प्राणी असतात जे तुम्हाला माहिती आहेत, ऐकलेले आहेत, नावं माहिती आहेत, पण पाहिलेले नाहीत. याच्या संदर्भात वरील तक्त्यामध्ये माहिती मिळवा. माहिती मिळवण्यासाठी पुस्तकामध्ये पेज नंबर 33वरती नाही 23वरती तुम्हाला काही वेबसाईट दिलेल्या आहेत. www.earthwipe.net, www.discovery.com, www.sea world ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गॅनिझम, www.knowledgeworld.com, www.worldwildlife.com, नंतर नॅशनल जिओग्राफिक.com अशा संकेतस्थळाचा आधार घ्यायचा आणि माहीत असलेले पण न पाहिलेल्या प्राण्यांची काही वैशिष्ट्य शोधून काढायची. ओके. नंतर पुढे चला. ट्राय धिस म्हटलेलं आहे. ट्राय धिस म्हणजे हे करून पहा. काय करून पाहायला सांगितले? टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम द पडल अँड, पडल म्हणजे काय रे? डबकं. त्या डबक्यामध्ये पाणी जे असतं खराब पाणी, त्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या. अँड प्लेस इट ऑन द ग्लास स्लाइड्स. ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप. व्हॉट डू यू सी? म्हणजे त्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्या, सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण करा. काय दिसतं रे? व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम पडल इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप. बघा बाजूला मायक्रोस्कोपची आकृती दिलेली आहे आणि त्या मायक्रोस्कोप हा संयुक्त मायक्रोस्कोप आहे. 2 प्रकारचे मायक्रोस्कोप असतात, एक सिम्पल आणि दुसरा कंपाऊंड. हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे म्हणजे संयुक्त मायक्रोस्कोप आहे. जर त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं त्या थेंबाचं, तर त्या पाण्याच्या थेंबात काय दिसतं? व्हॉट डू यू सी? व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम पडल इज सीन अंडर द मायक्रोस्कोप इन्युमरेबल मायक्रोब्स, असंख्य असे सूक्ष्मजीव कॅन बी सीन मुव्हिंग अबाउट इट इन इट, त्यामध्ये वळवळताना तुम्हाला दिसतील. यू विल सी द कंटिन्युअसली मुव्हिंग अमिबा. अमिबा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पॅरामेशियम हे पाहायला मिळेल. अमिबा अँड पॅरामेशियम इज ऑल्सो युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा. पॅरामेशियम इज ऑल्सो युनिसेल्युलर. म्हणजे हा अमिबा पॅरामेशियम हे कसले आहेत रे? युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे कसले रे? एकाच पेशीपासून त्यांची शरीर रचना तयार झालेली असते. अ हॉर्स, अ बियर म्हणजे घोडा, अस्वल, टॉर्टॉइस म्हणजे कासव आर मल्टीसेल्युलर ॲनिमल. हे कसले प्राणी आहेत? मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे कसले रे? म्हणजे बहुपेशीय, म्हणजे ज्यांचं शरीर अनेक पेशीपासून. इथं त्यांच्या रचनेवरून एक पेशी आणि युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 प्रकार झाले. त्याला एक पेशी आणि बहुपेशी असं म्हणतात. कॅन यू टेलमध्ये काय सांगितले? आपल्याला जो अभ्यास करायचा असतो, आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाची माहिती यामधून सांगितलेली असते. कॅन यू टेल व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ द आवर बॅक कॉल्ड. म्हणजे आपल्या पाठीच्या मध्यावरून जी हाडाची माळ गेलेली असते ना, तिला काय म्हणतात? आता हे तुम्हाला माहीत पाहिजे. आपल्या पाठीच्या मध्यावरून एक हाडाची माळ गेलेली असते आणि ते एकमेकामध्ये गुंतलेले असते. बघा आपल्या पाठीच्या मध्यावरून जी हाडाची माळ जाते तिला पाठीचा कणा म्हणतात. काय म्हणायचं तिला? बॅकबोन ऑफ द बॅकबोन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? बॅकबोन. पुढे ॲनिमल विथ अ व्हर्टेब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फ्रॉम 2 ग्रुप्स नोन एज व्हर्टेब्रेट्स अँड इनव्हर्टेब्रेट्स. म्हणजे पाठीचा कणा असलेला आणि पाठीचा कणा नसलेला यांच्यावरून प्राण्याचे 2 भाग पडतात, पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी. काही पाठीचा कणा असणारे असतात, काही नसणारे असतात. असणाऱ्यामध्ये आपण येतो, नसणाऱ्यामध्ये गोगलगाय आहे, सापाला असतो पाठीचा कणा मला वाटतं. साप, मानव, पक्षी, मासा, कंगारू हे पृष्ठवंशी प्राणी आहेत. गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. दिलेला आहे बघा. स्नेक्स, बर्ड्स, फिश अँड कांगारू आर ॲज ह्युमन्स आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. ॲनिमल्स सच एज स्नेल, cockroaches, earthworms do not have vertebral column and therefore they are invertebrate animal. त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतात. नंतर दुसरा भाग काय दिला आहे बघा. नेम सम ॲनिमल्स विच लेग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन. अंडी घालणारे आणि अंडी न घालता पिलांना जन्म देणारे. अंडी घालणारे, पिलांना जन्म देणारे असे कोणकोणते प्राणी आहेत? म्हणजे स्वतःसारखाच जीव निर्माण करण्यासाठी त्याला पुनरुत्पादन असं म्हणतात.
हे जे पुनरुत्पादन असतं प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळं असतं बघा. कोंबडी पाहिली तर अंडी घालते माहिती आहे ना, ती उभवते आणि काही दिवसानंतर मग त्यातून पिल्लं बाहेर येतात. तसं गाईचं नसतं बघा. वी हॅव लर्न्ड द प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ. इट इज कॉल्ड रिप्रोडक्शन. अ हेन लेज एग्ज अँड हॅचेस देम. आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिकन हॅच आउट ऑफ द एग्ज. म्हणजे कोंबडी अंडी घालते, ती उभवते, काही दिवसानंतर त्यातून पिलं बाहेर येतात. आता दुसरं बघा. अ काऊ गिव्ज बर्थ टू द काफ. म्हणजे गाय वासराला जन्म देते. काल्फ म्हणजे वासरू. बिफोर दॅट द काफ ग्रोज विदिन द काऊज बॉडी. म्हणजे गाय वासराला जन्म देते ना, तेव्हा गाईच्या वासराची वाढ गाईच्या शरीरामध्ये 9 महिने जवळजवळ होते. कळते. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन प्रकारानुसार प्राण्याचे ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. प्राण्याचे 2 प्रकार पडतात. एक ओव्हिपोरस. ओव्हिपॅरस म्हणजे ओव्हिपॅरस ॲनिमल आणि विव्हिपॅरस ॲनिमल. ओव्हिपॅरस जे असतात विच लेज एग्ज. ओव्हिपॅरस म्हणजे मराठीत त्याला काय म्हणतात माहिती आहे? अंडज. अंडज म्हणजे अंडी घालणारे. आणि जरायूज. विव्हिपॅरस म्हणजे जरायूज म्हणायचं, जे डायरेक्ट पिलांना जन्म देतात. अशा प्राण्यांना विव्हिपॅरस ॲनिमल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स म्हणायचं. आणि तिसरा एक प्रकार आहे. हे 2 झाले बघा. यामध्ये वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स. नंतर त्यांच्या रिप्रोडक्शन स्टाईलवरून ओव्हिपोरस आणि विव्हिपॅरस म्हणजे जरायूज आणि अंडज. आता तिसरा जो प्रकार आहे, वेअर आर द ॲनिमल्स नेमली अ हॉर्स, अ बियर, टॉर्टाइज अँड ॲलिगेटर, अ फिश, अ डिअर अँड अ फ्रॉग टू बी फाउंड. म्हणजे घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कुठे आढळतात रे? सांगा बघू. तुम्हाला माहीत आहे हे प्राणी कुठे आढळतात? आपल्या अवतीभोवतीच आढळतात आहे ना. वेगवेगळ्या वातावरणामध्ये हे प्राणी आपल्याला आढळतात. आपण पाहिलं ना वेगवेगळ्या वातावरणामध्ये. घोडा अस्वल अरे हे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. त्यापैकी घोडा पाळीव प्राणी आहे की नाही. हरिण, अस्वल जंगलात राहणारे प्राणी आहेत. मासा पूर्ण पाण्यात राहतो. पाण्याबरोबर तो जगू शकत नसतो, पाण्याबाहेर. बेडूक पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो. म्हणजे त्यांचा हॅबिटॅट जो असतो वेगवेगळा असतो ना प्रत्येकाचा. त्यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. एक भूचर आहे, दुसरा जलचर आहे आणि तिसरा ॲम्फिबियस म्हणजे त्याला काय म्हणायचं? उभयचर. टेरिस्ट्रियल, ॲक्वॅटिक अँड ॲम्फिबियस. अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे आढळ. ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इन टू टेरिट्रियल ॲनिमल. टेरिट्रियल म्हणजे भूचर अँड ॲक्वॅटिक ॲनिमल. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर. जमिनीवर राहणारे जे असतात त्यांना भूचर म्हणायचं. पाण्यामध्ये राहणारे जे असतात त्यांना जलचर असं म्हणायचं. समजते. हाऊएव्हर ॲनिमल्स लाईक अ फ्रॉग, सॅलमेंडर, टॉड म्हणजे सर्वसाधारण वर्गीकरण केलं जातं असं भूचर आणि जलचर. पण बेडूक, सॅलमेंडर, टोड हे प्राणी जे असतात ते जमीन, पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात. माहीत आहे तुम्हाला. बोथ प्लेसेस दे लिव्ह. टॉड, सॅलमेंडर अँड फ्रॉग लिव्ह इन बोथ प्लेसेस. नेमली लँड अँड वॉटर म्हणजे जमीन आणि पाणी. देअरफोर दे आर कॉल्ड ॲम्फिबियस. म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणायचं. ओके. अ काईट. काईट म्हणजे घार. ईगल म्हणजे गरुड. क्रो कावळा. बटरफ्लाय म्हणजे काय रे? फुलपाखरं. हनीबी म्हणजे मधमाशी. अ काईट, ईगल, क्रो, बटरफ्लाय, हाऊस बीज ऑल फ्लाय इन द एअर. Though they live in different places, these animals are said to be the aerial mode of life. म्हणजे घार, गरुड, कावळा, फुलपाखरू, मधमाशा हे विविध ठिकाणी राहत असतात बरं का. तरी ते हवेमध्ये संचार करतात म्हणून त्यांना. तिसरा एक प्रकार आहे खेचर. चौथा झाला हा. टेरेस्ट्रियल एक, ॲक्वॅटिक एक, ॲम्फिबियस एक आणि एरियल म्हणजे हवेत राहतात म्हणून खेचर म्हणायचं त्याला. हवेत राहणारे प्राणी. इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत बघा 24 पेजवरती. गाय, कासव, अस्वल, टॉड. गाय ही भूचर आहे. अस्वल हे ॲम्फिबियस आहे. टॉड बी ॲम्फिबियस आहे. अस्वल हे काय आहे? अस्वल हे भूचरच आहे. पक्षी हे खेचर आहे. एरियल टाईप म्हणतात त्याला. आता जरा डोके चालवामध्ये काय दिलं आहे बघा. शेवटचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज्ड टू क्लासिफाय ॲनिमल्स. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळा क्रायटेरिया वापरण्यात येतो. कोणता क्रायटेरिया असतो असं तुम्हाला विचारलेलं आहे.
अनेक प्रकारचे क्रायटेरिया असतात बघा. वनस्पतींच्यामध्ये आपण पाहिले की नाही, वनस्पतीमध्ये सुद्धा वर्गीकरण करत असताना त्याचा आकार पाहिला, त्याचं राहणीमान, त्याच्या शरीराची रचना, पाण्यात राहते की जमिनीवर राहते, असे अनेक अनेक घटक आपण पाहिलेले आहेत, आहे की नाही. वनस्पतीचं वर्गीकरण करतात, त्याच्या खोडांचा आकार, वनस्पतीचा जीवनक्रम, फुलं येणं न येणं, अधिवास. आता आपल्याला प्राण्यांचे पाहिजे, प्राण्यांचे म्हणजे प्राण्यांचे सुद्धा आपण अनेक क्रायटेरिया लावत असतो. क्रायटेरिया म्हणजे वेगवेगळे निकष लावत असतो प्राण्यांचं वर्गीकरण करताना. पहिला निकष कोणता लावला, तर पहिला निकष होता तो प्राणी हा एकपेशीय आहे, म्हणजे त्यांच्या शरीराची रचना म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. दुसरा निकष होता पाठीचा कणा आहे किंवा नाही, पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी. तिसरा होता तो अंडी घालतो की डायरेक्ट पिलांना जन्म देतो, जरायुज आणि अंडज. आणि तिसरा होता कुठे राहतो, अधिवास म्हणतात त्याला, हॅबिटेट, म्हणजे जमिनीवर राहतो, पाण्यात राहतो, दोन्ही माध्यमात राहतो आणि हवेत राहतो. असे 4 प्रकार होते. वेगवेगळे हे निकष आहेत. आणि सर्वात शेवटी लक्षात ठेवा, आणि आपण काय शिकलो असे 2 सदर दिलेले आहेत. ऑलवेज रिमेंबर म्हणून एक सदर दिलेला आहे. इन द लिव्हिंग वर्ल्ड अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इज सीन बोथ इन ॲनिमल अँड प्लांट्स. एव्हरी प्लांट्स अँड ॲनिमल इज युनिक. वी शुड ऑल मेक एफर्ट्स टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे सजीव सृष्टीमध्ये वनस्पती आणि प्राण्यामध्ये खूपच विविधता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विविध वनस्पती आपण पाहतो, तसेच विविध प्राणीसुद्धा पाहतो. त्यांच्या रचना वेगवेगळ्या आहेत, अन्न घेण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, अन्न वेगवेगळं आहे, आढळ वेगवेगळं आहे. ही जी विविधता आहे, अशी अनेक मोठी विविधता यांच्यामध्ये आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्रत्येक प्राणी एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, एक दुसऱ्यासारखा कुठेच दिसत नाही. सजीव सृष्टीतील ही जी विविधता आहे ना, तो जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवायसाठी दिलं आहे. आणि आपण काय शिकलोमध्ये काय दिलं आहे बघा. काय शिकलोमध्ये आपण वनस्पतीच्या खोडाचे आकार आणि त्यांच्या उंचीनुसार जीवनक्रम, कालावधी. प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट्स अँड द शेप ऑफ स्टेम, पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिट. म्हणजे वनस्पतींच्या खोडाचे आकार, वनस्पतीच्या खोडाची उंची, त्यांचा जीवनक्रम कालावधी, अधिवास यानुसार वनस्पतीचं वर्गीकरण केलं जातं. ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर, वर्टेब्रल कॉलम, मेथड ऑर रिप्रोडक्शन ETC. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे त्यांच्या पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धतीनुसार आणि अधिवासानुसार अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. ओके. आता तुम्हाला खाली एक्झरसाईज दिलेला आहे, तो तुम्ही सोडवावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत. हे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. मॅच द पेयर्स म्हणजे सांगा मी कोणाशी जोड्या लावा. ए ग्रुप बी ग्रुप दिला आहे. ॲम्फिबियन्स फ्रॉग, व्हर्टेब्रेट्स काय आहे मंकी, आणि विथ स्केल्स स्नेक आहे म्हणजे अंगावर खवले असणारा. नंतर हू इज ओल्ड वन आउट म्हणजे आमच्यात वेगळा, ऑड म्हणजे वेगळा. आता बघा बुरशी, भूचित्र, शेवंती, स्पायरोगॅरा, यामध्ये शेवंती समजलं. फंगी आहे, मशरूम आहे, नंतर क्रायसॅन्थियम आहे, स्पायरोगॅरा आहे. हे वेगवेगळे प्रश्न आहेत. छोटे छोटे, अत्यंत छोटे छोटे असे प्रश्न दिलेले आहेत. हे छोटे छोटे प्रश्न तुम्ही सोडवावेत, ते पाठ करून ठेवावेत. सुंदर अक्षरात वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. पुस्तकातून त्याची उत्तरं शोधायची, नसले तर मला विचारायचं किंवा मी पाठवतोच ते बघून लिहायचं आणि पाठ करून द्यायचं. ओके. अशा पद्धतीनं हा लेसन जो आहे तो हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद. पुढच्या लेक्चरला आपण 4था लेसन बघूया.